DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या श्री क्षेत्र शेगावचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या आषाढी वारी पालखीचे दिनांक 7 जुलै मंगळवार रोजी संत जनाबाई नगरी गंगाखेड येथे भक्तिमय वातावरणात आगमन झाले। भाविकांनी गणगण गणात बोतेच्या अखंड जयघोषात पालखीचे दर्शन घेत स्वागत केले। संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले होते। संत जनाबाई मार्ग कमानीजवळ गंगाखेड प्रशासन नप गटनेते ॲडव्होकेट मिथिलेश केंद्रे यांच्या वतीने पुष्पवृष्टीने दिंडीचे स्वागत करण्यात आले व समारोप नगर परिषद नगराध्यक्ष उर्मिलाताई केंद्रे यांच्या हस्ते व माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरती घेऊन दिंडीचा समारोप करण्यात आला। भाविकांनी आकर्षक फुलांची रांगोळी साकारून पालखी मार्ग सजवली असता प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत गजानन महाराज यांची पालखी दिंडी शहरातील संत जनाबाई मंदिर, नवा मोंढा परिसरातील कांकारिया निवास मार्गे नगर परिषद कार्यालय परिसरात मुक्कामी दाखल झाले। शहरासह परिसरातील हजारो भाविकांनी नगर परिषद कार्यालय येथे दर्शनासाठी मोठ्या रांगा लावत श्री गजानन महाराजांच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले। शहरात जणू यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते। आबाल वृद्धांसह लहान बाल गोपाळांनीही भक्तिभावाने दर्शन घेत आनंद अनुभवला। श्री गजानन महाराजांची ही आषाढी वारी पालखी शेगावहून प्रस्थान करून श्री क्षेत्र नागझरी, श्री क्षेत्र नरसी नामदेव, श्री क्षेत्र औंढा नागनाथ, श्री क्षेत्र त्रिधारा परभणी, ठाकूरबुवा दैठणा मार्गे संत जनाबाई यांच्या जन्मभूमी गंगाखेड येथे दरवर्षी मुक्कामासाठी येते। गंगाखेड येथील मुक्कामानंतर पालखी श्री क्षेत्र परळी वैजनाथ, अंबाजोगाई, कळंब, धाराशिव, श्री क्षेत्र तुळजापूर, श्री क्षेत्र मंगळवेढा मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करते। पालखीतील वारकऱ्यांसाठी गंगाखेड येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी कॅम्पही लावण्यात आला असून कांकरिया धोका परिवार यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भोजन महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। नगर परिषदेच्या वतीने वारकऱ्यांच्या मुक्कामाची उत्तम सोय करण्यात आली। गेल्या तब्बल 57 वर्षांपासून श्री क्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या आषाढी वारी पालखीचा मुक्काम गंगाखेड येथे होत असून ही परंपरा आजही अखंड भक्तिभावाने जपली जात आहे। मुक्कामी थांबलेली पालखी दिंडी बुधवारी पहाटे 5 वाजता टाळा मृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या अखंड जयघोषात परळीकडे मार्गस्थ झाली। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गंगाखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। DPA न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे, गंगाखेड। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।